वेलकम टू डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट। बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण डोबेरिनर ट्रायड पाहिलं, त्यानंतर आपण न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ सुद्धा आपण पाहिला, त्यानंतर आपण घेतोय लेकरांनो हिस्टॉरिकल एफर्ट मधलं तिसरा एक एफर्ट आणि त्याचं नाव काय लेकरांनो, अजून एक पाहिला आपण लोथर मेयर कर ॲटॉमिक व्हॉल्यूम कर आपण पाहिला, आणि त्यानंतर आपण चौथं बेटा हिस्टॉरिकल एफर्ट मधला लेकरांनो अजून एक एफर्ट पाहतोय, ते कोणा एफर्ट घेतलंय सर, त्याचं नाव बेटा मेंडेलिव्ह। मेंडेलिव्हनं या एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं आणि त्याला नाव दिलंय लेकरांनो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल। आता या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं सर्वात पहिले लेकरांनो आपण बेसिक इंट्रोडक्शन घेऊ लेकरांनो, की नेमकं याच्यामध्ये काय आहे। सगळ्यांनी लेकरांनो इकडे लक्ष द्यायचं, ताट बसायचं लेकरांनो आणि आपापल्या स्क्रीनकडे प्रॉपर लक्ष द्यायचं। नोटबुक बंद असली पाहिजे। जर मला कोणी असं बेटा नोटबुक बेटा लिहिताना जर तुम्ही जर माझ्यापासून बेटा स्वतःला जर लपवत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा मास्तर कुठे आपल्याला पाहतो, तर तुम्ही लेकरांनो स्वतः फसताय बेटा। मी जेव्हा एक्सप्लेन करतोय तेव्हा तुम्ही प्रॉपर माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे बेटा। मी जेव्हा वेळ देतोय तेव्हा तुम्ही लिहिलं पाहिजे लेकरांनो। ताड बस रे बाबा। आपण पाहतोय बेसिक इंट्रोडक्शन मध्ये आता मेंडेलिव्हच्या अगोदर बेटा मेनी सायंटिस्ट होते बेटा। बिफोर द मेंडेलिव्ह मेनी सायंटिस्ट ना लेकरांनो एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी प्रयत्न केले लेकरांनो। मग आता ते काही प्रयत्न काही असे होते बेटा ते फेल गेले। डोबेरिनर ट्रायड तो का फेल गेला ते मी तुम्हाला सांगितलं, त्याचा ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगितला। न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ तो न्यूलँड्सने जे केलं होतं क्लासिफिकेशन बेटा ते का लेकरांनो फ्लॉप गेलं ते मी तुम्हाला सांगितलं लेकरांनो। लोथर मेयरचं जे ॲटॉमिक व्हॉल्यूम कर होता लेकरांनो तो का फ्लॉप गेला बेटा, कारण ते इनकन्व्हिनियंट होतं लेकरांनो, एवढं सोपं नव्हतं स्टडी करायला, ते सुद्धा फ्लॉप गेलं लेकरांनो। मग आता मेंडेलिव्हनं असं काय वेगळं केलं ते आपल्याला पाहायचंय बेटा। खरं तर म्हटलं तर मेंडेलिव्हनं लेकरांनो सर्वात पहिलं सक्सेसफुल बेटा क्लासिफिकेशन केलं। याच्यामध्ये पण ड्रॉबॅक आहे, पण ते ड्रॉबॅक शोधण्याच्या अगोदर आपण त्याच्या पॉझिटिव्ह पॉइंट वर बघू। म्हणून बेटा बेसिक इंट्रोडक्शन मध्ये सर्वात पहिले लिहिलं काय बेटा, मेंडेलिव्हच्या अगोदर बेटा असे अनेक सायंटिस्ट होते ज्या सायंटिस्टना एलिमेंट्सला सुद्धा क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला बेटा। त्यानंतर बेटा मेंडेलिव्ह हा पहिला सायंटिस्ट आहे बेटा ज्या सायंटिस्टना एक सक्सेसफुल एफर्ट्स घेतले एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी। आलं लक्षात लेकरांनो, हे आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं। त्यानंतर आपण पुढे जाणार लेकरांनो। मग आता पुढे कुठे जायचं की मेंडलच्या वेळेस बेटा ऍट द टाइम ऑफ मेंडल, सॉरी मेंडल बोललो ना मी, ते तुमचं लक्ष माझ्याकडे ओढण्यासाठी, ते मेंडल नाहीये बेटा मेंडेलिव्ह आहे। यावरून सर मला एक गोष्ट लक्षात आली। कोणती गोष्ट लक्षात आली तर ती गोष्ट म्हणजे काय सर की तुम्ही बायोलॉजी पण घेतात। हा चला, अरे लेकरांनो आपण सर्वात पहिले एक पॉइंट बघणार बेटा की या मेंडेलिव्हच्या वेळेस बेटा कोणकोणती गोष्ट होती। तर सर्वात पहिले बेटा मेंडेलिव्हच्या वेळेस फक्त आणि फक्त लेकरांनो 63 एलिमेंट डिस्कवर झाले होते। किती एलिमेंट्स रे, 63 एलिमेंट। बोंबलत चला, मेंडेलिव्हच्या वेळेस बेटा फक्त किती एलिमेंट डिस्कवर झाले होते, ओनली 63 एलिमेंट डिस्कवर ऍट द टाइम ऑफ बेटा मेंडेलिव्ह। आलं लक्षात लेकरांनो। त्यानंतर मेंडेलिव्हच्या वेळेस बेटा फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, हे ऍटम घेतला एक फॉर एक्झाम्पल, या ऍटम मध्ये किती ऑर्बिट आहे लेकरांनो, याच्यामध्ये किती प्रोटॉन आहे, याच्यामध्ये किती न्यूट्रॉन आहे, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, हे जे स्ट्रक्चर आहे बेटा हे ऍटमचं स्ट्रक्चर बेटा मेंडेलिव्हच्या वेळेस डिस्कवर झालं नव्हतं। म्हणून मी काय म्हटलं बेटा ॲटॉमिक स्ट्रक्चर अननोन, म्हणजे कोणत्याच बेटा ऍटमच्या स्ट्रक्चरची त्यावेळेस माहिती नव्हती लेकरांनो। त्यानंतर ॲटॉमिक नंबर सुद्धा डिस्कवर झालेला नव्हता। आणि त्यानंतर म्हटलं बेटा नोबल गॅस वेअर नॉट डिस्कवर। पहिलं काय म्हटलं बेटा 63 एलिमेंट्स होते फक्त। 2 नंबर काय म्हटलं ॲटॉमिक स्ट्रक्चर बेटा डिस्कवर नव्हतं। 3 नंबर काय म्हटलं ॲटॉमिक स्ट्रक्चर नसलं म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे का, नाही। त्यानंतर काय म्हटलं बेटा नोबल गॅसेस सुद्धा डिस्कवर झालेले नव्हते। हे बेटा कधी मेंडेलिव्ह ज्या वेळेस होता बेटा त्यावेळेस या सगळ्या कंडिशन आपण पाहतोय लेकरांनो। ऍट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह त्यावेळेस बेटा फक्त 63 एलिमेंट्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर अननोन होतं। त्यानंतर ॲटॉमिक नंबर बेटा डिस्कवर झालेला नव्हता, नोबल गॅस डिस्कवर झालेले नव्हते लेकरांनो। तरी मेंडेलिव्हनं बघा खूप सुंदर क्लासिफिकेशन केलं। ड्रॉबॅक आहे पण पॉझिटिव्ह पॉइंटला आपण बघू लेकरांनो। त्यानंतर आपण मेंडेलिव्हनं काय केलं बघा लेकरांनो। आता मेंडेलिव्हनं काय केलं, जो एलिमेंट्स आहे बेटा त्या एलिमेंटचं प्रॉपर क्लासिफिकेशन केलं। म्हणजे जे 63 एलिमेंट्स होते बेटा त्या 63 एलिमेंटचं मेंडेलिव्हनं क्लासिफिकेशन केलंय, मान्य आहे। पण नेमकं सर ते क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं,
सर तुमच्याकडे भरपूर विद्यार्थी आहे, पण ते विद्यार्थ्यांना एका एका विद्यार्थ्याला तुम्ही शिकवता का? नाही, मी त्याचे ग्रुप केले बेटा. 7 चा एक ग्रुप केला, 8 चा एक ग्रुप केला, 9 चा एक ग्रुप केला, 10 चा एक ग्रुप केला, 11 इंडिव्हिज्युअल बायोलॉजीचा एक केला, 12 इंडिव्हिज्युअल बायोलॉजीचा एक केला. म्हणजे सगळेजण काय केले बेटा, मी ग्रुप मध्ये केले. पण कशाच्या बेसिसवर? त्याच्या क्लासच्या बेसिसवर. तो 7th ला आहे की 8th ला आहे की 9th ला आहे की 10th ला आहे की 11th ला आहे की 12th ला आहे, तो मी त्याच्या क्लासच्या बेसिसवर त्याचं क्लासिफिकेशन केलं. तसं मेंडेलिव्हजनं बेटा या एलिमेंटचं जे क्लासिफिकेशन केलं ते कशाच्या बेसिसवर केलं ते पाहतोय. सर्वात पहिले बेटा इन्क्रीजिंग ऍटोमिक मास. यानं कशाच्या बेसिसवर केलं? आता ऍटोमिक मास म्हणजे काय लेकरांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नसल माहित तर मी पुढे घेणारच आहे लेकरांनो. आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं याच्यामध्ये, लक्ष द्या बेटा, थोडस समजावून सांगतो. पहिल्या पॉइंटला मी थोडस समजावून सांगतो बेटा. हा पहिला पॉइंट, या पहिल्या पॉइंटला मी एक्सप्लेन करतोय. हायड्रोजन घेतला, लिथियम घेतला, त्यानंतर बेरिलियम घेतला, बोरॉन घेतला, कार्बन घेतला, नायट्रोजन घेतला, ऑक्सिजन घेतला, त्यानंतर लेकरांनो फ्लोरीन घेतला. आता इकडे लक्ष द्या. हे झालं बेटा, आपण पाहिलं. ही जी ऑर्डर जर आपण पाहिली, ही ऑर्डर आहे लेकरांनो. कशी ऑर्डर आहे सर? इन्क्रीजिंग ऍटोमिक मास. हायड्रोजनचा ऍटोमिक मास हे कमी आहे बेटा. हेलियम आपण पाहिलं लेकरांनो, लिथियमचं जे ऍटोमिक मास आहे ते हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. बेरिलियमचं जास्त आहे लिथियम पेक्षा, बोरॉनचं जास्त आहे बेरिलियम पेक्षा, कार्बनचं जास्त आहे बोरॉन पेक्षा, नायट्रोजनचं जास्त आहे कार्बन पेक्षा, ऑक्सिजनचं जास्त आहे नायट्रोजन पेक्षा, फ्लोरीनचं जास्त आहे ऑक्सिजन पेक्षा. म्हणजे लेकरांनो मला सांगा, एका नंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा घेतला, पण कसा घेतला? इन्क्रीजिंग द ऍटोमिक मास. पॉइंट क्लिअर झाला? असं झालं का? हायड्रोजन नंतर ऑक्सिजन घेतला, नंतर फ्लोरीन आला, आणि नंतर आपण असं घेतलं का मधीच बोरॉन आला, मधीच नायट्रोजन आला? असं झालं का? नाही. मग कसं घेतलं? अरे लेकरांनो, प्रॉपर इन्क्रीजिंग ऑर्डर घेतली ऍटोमिक मासची. आता ऍटोमिक मास आता आपल्याला आता इथं पाठ करत बसायचे नाही. स्ट्रक्चर ऑफ ऍटम जेव्हा मी चालू करणार तिथं तुमचे सगळे ऍटोमिक मास पाठ होणार लेकरांनो, एवढं माझ्याकडून मी गॅरंटी देतोय. आता इकडे लक्ष द्या लेकरांनो. हे तुम्हाला पहिला पॉइंट कळला. सर पहिला पॉइंट काय होता? तर पहिल्या पॉइंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं मेंडेलिव्हजनं काय केलं बेटा. या मेंडेलिव्हजनं एलिमेंट्सची अरेंजमेंट केली, क्लासिफिकेशन केलं, पण पहिला काय बेस होता? इन्क्रीजिंग द ऍटोमिक मास बेटा. दुसरा बेटा मेंडेलिव्हजनं काय केलं होतं लेकरांनो, हे एलिमेंट अरेंज करत असताना ज्या एलिमेंटच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी सेम आहे, लक्ष द्या बरं का लेकरांनो, ज्या एलिमेंटच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी सेम आहे त्याला एका ग्रुप मध्ये टाकलं लेकरांनो. म्हणजे सेकंड काय म्हणतोय बेटा? सिमिलर केमिकल प्रॉपर्टी सुद्धा त्यांना स्टडी केल्या. कोणा? मेंडेलिव्हजनं लेकरांनो. मी परत एकदा रिपीट करतोय बेटा, ज्या एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहे, सिमिलर आहे, ते सगळे एलिमेंट्स एका ग्रुप मध्ये टाकले. फॉर एक्झाम्पल बेटा, लिथियम घेतला, सोडियम घेतला, पोटॅशियम घेतला, केशियम घेतला, रुबिडियम घेतला, हे सगळे जण लेकरांनो सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहे बेटा, म्हणून त्यांना एका ग्रुप मध्ये टाकण्यात आलं. आलं लक्षात बेटा? मग याचं तेच म्हणणं आहे की सिमिलर केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर यानं क्लासिफिकेशन केलं, इन्क्रीजिंग ऍटोमिक मासच्या बेसिसवर यानं क्लासिफिकेशन केलं, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर यानं क्लासिफिकेशन केलं. आता सर अजून एक आला आपल्या समोर एक कॉन्सेप्ट, त्याचं नाव बेटा व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे बेटा एक एलिमेंट मॅक्झिमम किती बॉन्ड तयार करू शकतो. आलं लक्षात बेटा? व्हॅलेन्सी म्हणजे काय बेटा? एक एलिमेंट मॅक्झिमम किती बॉन्ड तयार करू शकतो बेटा, या कॅपॅसिटीला आपण काय म्हटलोय लेकरांनो? व्हॅलेन्सी म्हटलो. आलं लक्षात लेकरांनो? एबिलिटी टू फॉर्म द बॉन्ड बेटा, किती बॉन्ड तयार करू शकतो त्याला आपण काय म्हटलोय लेकरांनो? व्हॅलेन्सी. त्यानंतर आपण पाहतोय बेटा की या मेंडेलिव्हजनं काय केलं लेकरांनो, मेंडेलिव्हजनं फॉर्म्युले दिले, केमिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या ना बेटा. केमिकल प्रॉपर्टी स्टडी करता वेळेस त्यानं बेटा ऑक्साइड आणि हायड्राइडचा फॉर्म्युला दिला. काय दिला लेकरांनो? काय डिझाइन केले?
आपण त्यांना डिझाईन केले लेकरांनो ऑक्साईड आणि हायड्राईड. फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड आणि हायड्राईड हे त्यांना स्टडी केले. जेवढे 63 एलिमेंट होते बेटा, या सगळ्या 63 एलिमेंटचा बेटा ऑक्साईड आणि हायड्राईड फॉर्म्युले त्यांना डिझाईन केले लेकरांनो. आता नेमकं कसे डिझाईन केले लेकरांनो, सगळेजण इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. आपला तुम्हाला क्वेश्चन जर मी विचारला, मेंडेलिव्हजनं जी एलिमेंटची अरेंजमेंट केली, म्हणजे अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स हे कशाच्या बेसिसवर केलं मेंडेलिव्हजनं? पहिलं काय लेकरांनो, सगळ्यांनी डोळे बंद करा. पहिलं काय? इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. दुसरं काय? सिमिलॅरिटी इन केमिकल प्रॉपर्टी. तिसरं काय? व्हॅलेन्सी. आणि चौथं काय घेतलं लेकरांनो त्याच्यामधलं? ही गिव्ज बेटा. त्यांना काय दिलंय लेकरांनो? तर त्यांना दिलंय बेटा फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड अँड हायड्राईड. सर ते ऑक्साईड आणि हायड्राईड काय मास्तर ते कळालंच नाही रे बाबा. मग मी ते समजावून सांगतो ना. अरे तू ताड बस रे भूता आणि इकडे लक्ष दे रे बाबा. आता आपण पाहतोय लेकरांनो, सर व्हॉट इज ऑक्साईड अँड हायड्राईड? मला समजून घ्यायचंय मास्तर. ऑक्साईड आणि हायड्राईड म्हणजे काय? सगळेजण इकडे लक्ष द्या. अरे बाबा, ऑक्साईड म्हणजे काय? हा एक एलिमेंट आहे आणि या एलिमेंट सोबत ऑक्सिजन मी काय केला? कंबाईन केला. या कंपाऊंडला मी काय म्हटलो मग? ऑक्साईड म्हटलो. हा एवढं सोपं. ऑक्साईड म्हणजे काय? एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन. काय म्हटलं बेटा? एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन. त्याला मी काय म्हटलं बेटा? ऑक्साईड. हे लेक्चर 11 साठी नाही बर का. 7th 8th 9th 10th साठी आहे लेकरांनो. 11 12th ला अजून डेप्थ मध्ये जाणार बेटा आपण. सगळेजण इकडे लक्ष द्या. व्हॉट इज ऑक्साईड? एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन. मग आपण त्याला म्हटलं लेकरांनो ऑक्साईड. सर मग यांना फॉर्म्युले काय दिले? आता लक्ष द्या लेकरांनो. काही एलिमेंट्स असे ज्या एलिमेंट सोबत एकच ऑक्सिजन बाइंड होतो. काही एलिमेंट्स असे ज्यांच्या सोबत 2 ऑक्सिजन बाइंड होतात. काही एलिमेंट्स असे ज्यांच्या सोबत 3 ऑक्सिजन बाइंड होतात. काही एलिमेंट्स असे 2 एलिमेंट त्याच्या सोबत लेकरांनो 3 ऑक्सिजन बाइंड होतात. आणि काही एलिमेंट्स असे लेकरांनो ज्यांच्या सोबत आपल्याला 2 ऑक्सिजन बाइंड होतात. मग इथं यांना आर म्हणजे काय घेतलं? आर म्हणजे बेटा पर्टिक्युलर एलिमेंट्स. आर म्हणजे काय घेतला? पर्टिक्युलर एलिमेंट्स घेतला. आर म्हणजे त्यांना एलिमेंट्स घेतला लेकरांनो आणि त्याच्यासोबत काय जॉईन केलं बेटा? ऑक्सिजन. कोणाला काही प्रॉब्लेम? मी कमेंट्स बघतोय बर का. सगळ्यांनी आपल्याला लाईक करा. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा लेकरांनो आणि सगळ्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा. सगळेजण इकडे लक्ष असू द्या लेकरांनो. चला, काही अडचण असली तर बोलत चला, कमेंट मध्ये टाकत चला. मी बघत राहतोय बेटा. काही असलं तर मी तुमच्या कमेंटला आन्सर देत राहील. सगळेजण इकडे लक्ष द्या रे पुरव. चला, आणि डीएसपी सेशन सुद्धा होईल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रत्येक डाऊट विचारू शकतात बेटा. सर आर म्हणजे काय घेतलं? एलिमेंट्स घेतलं. ओ म्हणजे काय बेटा? ऑक्सिजन. एलिमेंट सोबत ऑक्सिजनचा झांगडगुत्ता. अरे पोरांनो मग काय तयार झालं? ऑक्साईड तयार झालं. अरे एलिमेंट सोबत एक ऑक्सिजन आला. एक्झाम्पल घेतलं बेटा MgO. आलं लक्षात लेकरांनो? अरे बेटा आपण पाहिलं 2 एलिमेंट्स घेतलं. एक काय घेतला बेटा? ऑक्सिजन. असे काही एलिमेंट्स आहे बेटा ज्या 2 एलिमेंट सोबत एक ऑक्सिजन बाइंड होतोय. तो एक बेटा यानं ऑक्साईड एक फॉर्म्युला बनवला. आणि तो ऑक्साईड फॉर्म्युला कोणता आहे बेटा? 2 एलिमेंट सोबत एक ऑक्सिजन R2O. आणि त्याचं एक्झाम्पल घेतलं Na2O. आता इकडे लक्ष द्या. सर हा R2O जो आहे ना, हा ऑक्साईड फॉर्म्युला अजून कोणत्या एलिमेंट साठी बरोबर राहील? याच्या सोबत सुद्धा येईल, याच्या सोबत सुद्धा येईल. काय अडचण कोणाला? याच्या सोबत सुद्धा येईल. म्हणजे सर मला एक गोष्ट सांगा, लिथियम झाला, सोडियम झालं, पोटॅशियम झालं, लिथियम झालं, पोटॅशियम झालं, सोडियम झालं, यांचा ऑक्साईड फॉर्म्युला सेम आहे हो सर. म्हणजे यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम राहतील का? अरे 100%. हेच तर त्याला सांगायचं आहे की ज्यांचा ऑक्साईड फॉर्म्युला सेम आहे, ज्या ज्या एलिमेंटचा ऑक्साईड फॉर्म्युला सेम आहे, ज्या ज्या एलिमेंटचा हायड्राईड फॉर्म्युला सेम आहे, त्या सगळ्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहे. आणि सेम असलेल्या केमिकल प्रॉपर्टी एका ग्रुप मध्ये येणार. यासाठीच तर त्यांना ऑक्साईड आणि हायड्राईड स्टडी केलं माझ्या लाडक्या लेकरांनो. अरे इकडे लक्ष द्या. सर काय हे आपण पाहतो व्हॉट इज ऑक्साईड. त्यांना ऑक्साईडचे फॉर्म्युले डिझाईन केले आणि ज्या ज्या एलिमेंटचे सेम ऑक्साईड फॉर्म्युले आहे बेटा, त्या एलिमेंट्सला त्यांना एका ग्रुप मध्ये घेतलंय. पुढे आपण पाहतोय लेकरांनो हायड्राईड. हायड्राईड म्हणजे काय? एक एलिमेंट त्याच्यासोबत हायड्रोजन, दोघांचा झाला झांगडगुत्ता. मग दोघांचा झांगडगुत्ता झाल्याच्या नंतर जो कंपाऊंड तयार झाला त्याला नाव काय दिलं लेकरांनो? त्यानं हायड्राईड. काय नाव दिलं? हायड्राईड. सर काय मग? एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन. असा एलिमेंट जो ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला त्याला आपण ऑक्साईड म्हटलो बेटा.
एलिमेंट्स कंबाईन विथ हायड्रोजन कॉल्ड ॲज हायड्राइड. म्हणजे एलिमेंट्स कोणासोबत कंबाईन झाला बेटा? हायड्रोजन. त्याला काय म्हटलं आपण? हायड्राइड. मग पहिलं घेतलं आपण, त्याचं नाव काय लेकरांनो? आपण इथं पाहिला फॉर्म्युला घेतला. काही असे एलिमेंट्स आहे बेटा, काही असे एलिमेंट्स आहे. सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. आपण इथं उतरलोय. हायड्राइड्स म्हणजे काय पाहिलं आपण? एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन. बघा आपण पाहिलं बेटा, एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन. बरोबर बेटा? तुम्हाला वाटत नाही का हे चुकलं म्हणून? याला आपण ऑक्साइड म्हणतो बेटा. मग सर हायड्राइड म्हणजे काय? अरे लेकरांनो, तुमचं लक्ष माझ्याकडे पाहिजे म्हणून तर मी हे जाणून बुजून चूक केली बेटा. मग सर आम्हाला सांगा ना, सर हायड्राइड म्हणजे काय? एलिमेंट्स कंबाईन विथ कोणासोबत? हायड्रोजन. बर सर, आता आलं का ध्यानात? हो सर ध्यानात आलं. बरं हो, इकडे लक्ष दे. मग आता हे पिंटी आणि पिंटी, आपण काय म्हणतोय? हायड्राइड. हायड्राइड म्हणजे एलिमेंट्स कोणासोबत कंबाईन झाला रे? हायड्रोजन सोबत. सर त्याचा फॉर्म्युला दिला. अरे एक एलिमेंट आहे तो एकाच हायड्रोजन सोबत बाइंड होतोय. एक एलिमेंट आहे तो लेकरांनो 4 हायड्रोजन सोबत बाइंड होतोय. एक एलिमेंट आहे तो लेकरांनो 3 हायड्रोजन सोबत बाइंड होतोय. मग सर मला एक गोष्ट सांगा ना, यांना हायड्राइड बघितला, याचं एखादं एक्झाम्पल सांगा ना. आपण घेतला हा जो फॉर्म्युला आहे, अजून 63 एलिमेंट्स बोलले ना तुम्ही मास्टर, त्यापैकी RH फॉर्म्युला किती जणांसाठी सेम आहे? अरे पोरा हो, हा याच्यासाठी सुद्धा सेम आहे. सगळेजण लक्ष द्या. ए लेकरांनो इकडे लक्ष द्या बे. आपण पाहतोय याचा अजून एक एक्झाम्पल घेतोय. अजून एक एक्झाम्पल घेतोय बेटा. हायड्रोजन आणि फ्लोरीन सोबत लिहिलं. त्याच्यानंतर घेतलं बेटा HBr. मला सांगा एक हायड्रोजन की 2 हायड्रोजन? अजून एक एक्झाम्पल घेतोय बेटा. हायड्रोजन आणि आयोडीन. म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यासाठी बेटा हायड्राइडचा एकच फॉर्म्युला बेटा लागू होतोय, तो म्हणजे RH. म्हणजे ज्यांचे ज्यांचे बेटा सिमिलर हायड्राइड आहे, सिमिलर हायड्राइड फॉर्म्युला आहे, या सगळ्यांची केमिकल प्रॉपर्टी कशी असणार? सेम असणार. आणि हे सगळे जण कशामध्ये घेणार बेटा? सेम ग्रुप मध्ये घेणार. आलं लक्षात लेकरांनो? काही अडचण? मग यांना तेच सांगितलं बेटा, यांना केमिकल प्रॉपर्टी स्टडी केला बेटा, त्याच्यामध्ये ऑक्साइड आणि हायड्राइड स्टडी केला. आणि याला काय सांगायचं लेकरांनो? एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन, एलिमेंट्स कंबाईन विथ हायड्रोजन, आणि ते यानं इथं डिझाईन केलं लेकरांनो. काही अडचण बेटा कोणाला? चला मग ऑक्साइड म्हणजे काय क्लिअर झाला, हायड्राइड म्हणजे काय क्लिअर झालं. चला आता पुढचा एक पॉइंट आपण डिस्कस करू लेकरांनो. मेंडेलिव्हजनं काय केलं बेटा? मेंडेलिव्हजनं ऑक्साइड आणि हायड्राइड हे कशासाठी यूज केले बेटा? मेंडेलिव्हज यूज ऑक्साइड अँड हायड्राइड फॉर्म्युला टू क्लासिफाय द एलिमेंट. सर तुम्ही आता बोलले ऑक्साइड म्हणजे काय, आता बोलले हायड्राइड म्हणजे काय, आणि तुम्ही काय म्हटले सर की ऑक्साइड आणि हायड्राइड या दोघांचा यूज करून मेंडलनं एलिमेंटला क्लासिफाय केलं. बरोबर आहे ना? अरे पण कसं मास्टर ते समजावून सांगा ना. सांगतो ना बाबा समजव. अरे बाबा मी घेतला एक ज्याचं नाव आहे बेटा सर काय, आपण इकडे पाहिलं बघा, हे जनरल फॉर्म्युला घेतला आपण, आणि तिकडे पाहिलं आपण हा जनरल फॉर्म्युला घेतला. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल याच्यामधलं दाखवतो. आपण घेतला R2O. आता हा जनरल फॉर्म्युला लेकरांनो कोणकोणत्या ऑक्साइड साठी आहे? फॉर एक्झाम्पल एक एलिमेंट आहे, ज्या एलिमेंटचं नाव बेटा Na2O सोडियम सोबत तयार केलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं बेटा लिथियम सोबत यांना असा फॉर्म्युला तयार झाला. अजून एक एक्झाम्पल घेतलं लेकरांनो याचं, सोडियम पोटॅशियम घेतला बेटा, त्याच्यासोबत सुद्धा असं तयार झालं. म्हणजे सर या तिघांसाठी आपण जर पाहिलं तर हा लेकरांनो, या तिघांसाठी जर पाहिलं लेकरांनो, सोडियम झाला, लिथियम झाला, पोटॅशियम झाला, या तिघांसाठी हा फॉर्म्युला लेकरांनो आपल्याला दिसतोय. या तिघांसाठी हा फॉर्म्युला कॉमन दिसतोय, सेम फॉर्म्युला दिसतोय. म्हणजे या तिघांच्या प्रॉपर्टी कशा झाल्या? केमिकल प्रॉपर्टी सेम. आणि हे तिघ जण मग एका ग्रुप मध्ये टाकले. बघा लेकरांनो त्याचं लॉजिक किती छान होतं बेटा, आणि परफेक्ट लॉजिक आहे. आणि हे लॉजिक बेटा कसं येतं? हार्डवर्क नाही येतं लेकरांनो. लॉजिक डायरेक्ट डेव्हलप होत नसतं बेटा, लॉजिक कम्स बाय बेटा हार्डवर्क. आलं लक्षात बेटा? जसं तुम्ही जेवढं हार्डवर्क करणार लेकरांनो तेवढं तुमचं लॉजिक बेटा डेव्हलप होणार. अजून एक आपण पुढचा बघतोय लेकरांनो, हायड्राइड घेतला RH. आता आपण सर्वात पहिले घेतला लेकरांनो HF.
आता अजून दुसरा एक एलिमेंट घेतोय बेटा आपण HCl, अजून एक एलिमेंट घेतोय बेटा HBr, अजून एक एलिमेंट घेतोय लेकरांनो HI. मला सांगा बेटा या सगळ्यांचे केमिकल फॉर्म्युला जो आहे बेटा हायड्राइड फॉर्म्युला हा नेमका असाच आहे लेकरांनो. मग मला सांगा या चौघांचा हायड्राइड फॉर्म्युला सेम की वेगळा आहे? सेम आहे ना बेटा. मग मला सांग या चौघांच्या केमिकल प्रॉपर्टी बेटा कशा असणार? सिमिलर असणार. म्हणून आपण याला एका ग्रुप मध्ये घेतलं विठ्ठल. लेकरांनो सगळेजण इकडे लक्ष द्या. मग मी तुम्हाला काय क्वेश्चन विचारला होता? अरे मेंडेलिव्हजनं ऑक्साइड आणि हायड्राइड यूज केलं कशासाठी? अरे क्लासिफाय कोणाला? एलिमेंट्सला लेकरांनो. कसं? असं असं कसं तुझ्या नाकात घुसलं सस? हे असं लेकरांनो. मग मला सांग सेम ऑक्साइड फॉर्म्युला आहे, सेम हायड्राइड फॉर्म्युला आहे लेकरांनो. म्हणजे याच्या केमिकल प्रॉपर्टी सिमिलर असणार, याच्या पण केमिकल प्रॉपर्टी सिमिलर असणार. आलं ना लक्षात? आलं का ध्यानात? मग घे मनात. आता पुढे जाऊ लेकरांनो. सर आता मेंडेलिव्हजनं काय केलं? त्याचा पिरियडिक टेबल तयार केला. पण ऐका ना मास्टर, या मेंडेलिव्हनं त्याचा पिरियडिक टेबल कसा तयार केला, कसं कन्स्ट्रक्ट केलं? मग ते आपण आता बघणार आहोत. आलं लक्षात? एक ताट बस रे, एकदा कमेंट चेक करतो. काही अडचण आहे का? नाही. चला 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 चल ए पुरा इकडे लक्ष द्या बे. हा चला आता आपण परत इकडे लक्ष द्या आता सगळेजण. मला माहितीये आता कन्स्ट्रक्शन ऑफ मेंडेलिव्ह टेबल आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आपण बघतोय बेटा. चला आता इकडे लक्ष द्या. सर मेंडेलिव्हजनं काय केलं? सर्वात पहिले मेंडेलिव्हजनं काय केलं बेटा? एलिमेंट्स अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. एलिमेंट्सला लेकरांनो ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास या पद्धतीने लेकरांनो अरेंज केलं. जसा जसा ॲटॉमिक मास वाढतोय बेटा, ॲटॉमिक मास जसं जसं फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सर्वात बेटा लाइटेस्ट एलिमेंट आहे, सर्वात पहिले घेतला. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा हेवियर, नंतर त्याने लिथियम घेतला. लिथियम नंतर थोडा बेटा हेवियर, मग त्याने बेरिलियम घेतला, बोरॉन घेतला, कार्बन घेतला, नायट्रोजन घेतला, ऑक्सिजन घेतला, लेकरांनो फ्लोरीन घेतला. मग सर्वात पहिले अरेंज केल्याच्या नंतर काय झालं बेटा? ज्या एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टी सिमिलर आहे, फॉर एक्झाम्पल आपण आता पाहिलं ना या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सिमिलर दिसताय ना आपल्याला. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एकच हायड्रोजन लागला, एकच हायड्रोजन लागला, एकच हायड्रोजन लागला, एकच हायड्रोजन लागला. बरोबर बेटा? आपण इथं पाहिलं ना पुढं. सर आपण हा पण घेतला CH4, कार्बन सोबत एक हायड्रोजन लागला की चार लागले ना पुरं. मग मला सांगा बेटा याची प्रॉपर्टी सेम आहे का? नाही. अरे ज्याची लेकरांनो केमिकल प्रॉपर्टी सेम आहे, या चौघांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहे. मग यानं काय केलं बेटा? एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार काय केलं लेकरांनो? अरेंज केलं. आणि ज्या एलिमेंटच्या अशा सेम केमिकल प्रॉपर्टी त्याला अशा एका ग्रुप मध्ये घेतला, एका व्हर्टिकल कॉलम मध्ये घेतला. आणि या व्हर्टिकल कॉलमला ते भाऊ काय म्हटला? ग्रुप म्हटला. काय म्हटलाय? ग्रुप. आता इकडे लक्ष द्या हे पुरव. मग आपण काय पाहतोय याच्यामध्ये? मग आपण पाहतोय सर्वात पहिला पॉइंट बेटा काय केलं त्यानं? इन्क्रीज एलिमेंट्स arrange increasing order of atomic mass then the element atomic mass किंवा असे म्हणू शकतो atomic mass in such manner या such way the elements have similar property occupy same vertical column called as group. कळालं ना? चला नेक्स्ट पॉइंट. यानं काय सांगितलं? एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नुसार यानं काय केलं? अरेंज केलं
केल्याच्या नंतर ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी सिमिलर आहे त्याला एका व्हर्टिकल कॉलम मध्ये टाकला आणि त्या व्हर्टिकल कॉलमला तो काय म्हटला ग्रुप. आता इकडे लक्ष द्या बेटा. टोटल सर असे किती व्हर्टिकल कॉलम यानं काढले इकडे लक्ष द्या बेटा. बेटा असे टोटल यानं जर पाहिलं लेकरांनो 1 2 3 4 5 6 7 8 टोटल किती व्हर्टिकल कॉलम घेतले बेटा यानं 8 व्हर्टिकल कॉलम घेतले लेकरांनो. याला नाव दिलं बेटा ए, याला नाव दिलं बी नाही रे बाबा, याला नाव दिलं फर्स्ट, याला नाव दिलं सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8. आता लक्ष द्या म्हणजे बेटा याला टोटल ग्रुप किती दिले बेटा टोटल 8 ग्रुप. किती ग्रुप सांगितले याना टोटल 8 ग्रुप. आता लक्ष द्या सगळेजण. इथून सर्वात महत्वाचं आहे बेटा. आता हा जो ग्रुप जो दिसतोय बेटा यानं काय केलं या ग्रुपला परत डिवाइड केलं. आता हा जो ग्रुप आहे बेटा याला आपण पाहिलं बेटा अप्पर लेफ्ट आणि बेटा आपण लोअर राईट. अप्पर लेफ्ट इथं एक एलिमेंट लिहिला, इथं एक एलिमेंट लिहिला, इथं एक एलिमेंट घेतला, इथं एक एलिमेंट घेतला, इथं एक एलिमेंट घेतला, इथं एक एलिमेंट घेतला. म्हणजे यानं याला नाव दिलं बेटा फर्स्ट ए आणि याला नाव दिलं यानं फर्स्ट बी. म्हणजे मला सांगायचं काय बेटा की हे सगळे जे ग्रुप आहे हे सगळे ग्रुप त्यांना बेटा सब ग्रुप मध्ये डिवाइड केले. ऑल ग्रुप डिवाइड इनटू 2 सब ग्रुप बेटा. मग आपण इथं लिहिलं पण याच्यामध्ये एक्सेप्शन आहे बेटा 8वा. हा 8वा ग्रुप सोडून बाकीचे सगळे यांना काय केले डिवाइड केले. म्हणून इथं लिहिलं लेकरांनो एक्सेप्ट 8 ग्रुप all other group further divide into 2 subgroup. किती सबग्रुप मध्ये डिवाइड केले बेटा 2 सबग्रुप मध्ये डिवाइड केले. आता 2 सबग्रुप मध्ये डिवाइड केले तर आता इकडे लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. मी तुम्हाला स्लाइड शेअर करेन लेकरांनो टेन्शन घेऊ नका. आता 2 सबग्रुप कोणते त्यामधला पहिला बेटा सबग्रुप ए, दुसरा घेतला लेकरांनो सबग्रुप बी. आलं लक्षात बेटा काही अडचण. आपण पाहिलं मग काय याच्यामध्ये पण फर्स्ट ए फर्स्ट बी, सेकंड ए सेकंड बी, थर्ड ए थर्ड बी, फोर्थ ए फोर्थ बी, फिफ्थ ए फिफ्थ बी, 6 ए 6 बी, 7 ए 7 बी. 8 साठी नाही रे बाबा, एक काय आहे एक्सेप्शन आहे. आलं लक्षात लेकरांनो. त्याच्यानंतर त्यानं काय केलं बेटा आता हे तर ग्रुप होते तुम्हाला माहिती आहे हो सर. हे ग्रुप आपल्याला व्हर्टिकल कॉलम याला आपण काय म्हटलोय बेटा ग्रुप म्हटलोय. पण या भाऊनं काय केलं बेटा याच्यामध्ये असे बेटा हॉरिझॉन्टल रो टाकले लेकरांनो. किती आहे हॉरिझॉन्टल रोज बेटा आपण पाहिलं 1 2 3 4 5. अजून एक घेतला लेकरांनो याच्यामध्ये असा. अजून एक घेतोय बेटा थोडस बेटा एक चेंज करतो जागे अभावी. इकडे लक्ष द्या लेकरांनो 1 2 3 4 5 6 यामध्ये एक टाकून देतो बेटा. हे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे टोटल बेटा हे बघा हे उभे जे झाले त्याला म्हटलं लेकरांनो आपण काय बेटा कॉलम. त्यालाच आपण काय म्हणतोय ग्रुप म्हणतोय. आणि आडवे जे आहेत हे आडवे याला काय म्हटलोय बेटा आपण हे जे आडवे दिसताय याला म्हटलो लेकरांनो आपण रोज. आणि या रोजला म्हणतो आपण पिरियड. म्हणजे यांना अजून एक तिसरा पॉइंट दिला काय बेटा टोटल 7 हॉरिझॉन्टल रो called as काय म्हटलं सर आपण याला पिरियड. काय म्हटलं आपण याला पिरियड म्हटलो. आलं लक्षात लेकरांनो. सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा
सुंदर असा आपण पाहतोय. यानं काय केलं बेटा, कसा कन्स्ट्रक्ट केला पिरियोडिक टेबल ते बघतोय पुढे आपण. सर्वात पहिले एलिमेंट्स अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ atomic mass in a such way that in a such manner that the elements having a similar property are occupy काय लेकरांनो सेम वर्टिकल कॉलम, त्यालाच आपण काय म्हटलो ग्रुप. अँड दिस ग्रुप टोटल किती ग्रुप आहे बेटा, 8 ग्रुप आहे. एक्सेप्ट 8 ग्रुप, all group further divide into beta 2 subgroup. One is called as subgroup A and second is called as subgroup B. त्यानंतर आपण पाहिलं लेकरांनो याच्यामध्ये टोटल किती रोज आहे बेटा, तर आपण पाहिलं 1 रोज 2 रोज 3 रोज 4 रोज 5 रोज 6 रोज 7 रोज, म्हणजे टोटल किती रोज आहे बेटा, पण कसे आहे हॉरिझॉन्टल आहे. आणि त्या हॉरिझॉन्टल रोजला आपण काय म्हणतोय बेटा, पिरियड. काय म्हणतोय आपण, पिरियड. कळया का नाही कळया पोरं, चला मग आपण आता पुढे जाऊ. चला परत एकदा पट 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 एकदा रिव्हिजन मारू. सर खूप काही शिकवलं तुम्ही आतापर्यंत, त्याला फास्ट मध्ये आपण रिव्हिजन घेऊ लेकरांनो. सर काय पाहिलं आपण, सर्वात पहिले पाहिलं सर मेंडेलियस पिरियोडिक टेबल बेसिक इंट्रोडक्शन घेतलाय. बिफोर द मेंडल मेनी सायंटिस्टना ट्राय केलंय कशासाठी, एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी. मग मेंडलला काय केलं, पहिलं सक्सेसफुल काय, अरे पहिलं सक्सेसफुल एफर्ट्स बेटा कशासाठी, एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी. त्यानंतर आपण पाहिलं ऍट द टाइम ऑफ बेटा मेंडलच्या वेळेस 63 एलिमेंट्स होते बेटा, फक्त 63 एलिमेंट्स. ऍटमचं बेटा स्ट्रक्चर सुद्धा माहित नव्हतं, ऍटॉमिक नंबर माहित नव्हता, नोबल गॅस डिस्कवर झालेले नव्हते. कोणाच्या वेळेस, मेंडलच्या वेळेस. मग मेंडेलिव्ह म्हण हा. मग नंतर आपण पाहिलं मेंडेलिव्हनं काय केलं बेटा, अरेंज. मेंडेलिव्ह अरे यानं काय केलं, क्लासिफाय केलं एलिमेंट्सला, पण कशाच्या बेसिसवर आपण पाहिलं, इन्क्रीजिंग डायटोमिक मास, बरोबर लेकरा. दुसरं सिमिलर इन केमिकल प्रॉपर्टी, तिसरं व्हॅलेन्सी, आणि चौथं आपण काय पाहिलं, त्यांना लेकरांनो त्या केमिकल प्रॉपर्टीला स्टडी केलं, म्हणजे त्यांना ऑक्साईड आणि हायड्राईडचे फॉर्म्युले दिले. आलं लक्षात. मग सर माझ्या टवळ्यामध्ये बसलंच नाही, ऑक्साईड म्हणजे काय, एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन, एलिमेंट्स कंबाईन विथ हायड्रोजन. मग हे फॉर्म्युले दिले बेटा. ज्या ज्या एलिमेंट्सचा हा ऑक्साईड फॉर्म्युला सेम आहे, ज्या ज्या एलिमेंट्सचा हा हायड्राइड फॉर्म्युला सेम आहे, त्यानं त्याला एका कॉलम मध्ये घेतलं, एका वर्टिकल ग्रुप मध्ये घेतलं लेकरांनो. आलं लक्षात बेटा. मग आपण पाहिलं लेकरांनो मेंडलनं ऑक्साईड आणि हायड्राइड फॉर्म्युला कशासाठी यूज केला, टू क्लासिफाय द एलिमेंट. कसं, मग मी तुम्हाला समजावून सांगितलं. ज्या ज्या एलिमेंटचा असा सेम ऑक्साईड फॉर्म्युला आला ते एका कॉलम मध्ये आले, ज्या ज्या एलिमेंटचा सेम हायड्राइड फॉर्म्युला आला ते एका एलिमेंट्स एका कॉलम मध्ये आले, एका रो मध्ये नाही, एका कॉलम मध्ये आले, एका ग्रुप मध्ये आले लेकरांनो. मग आपण पुढे गेलो. मग सर यांना कसं कन्स्ट्रक्ट केलं, पॉइंटचं नाव बेटा कन्स्ट्रक्शन ऑफ मेंडेलिव्ह टेबल. मग यांना काय केलं लेकरांनो, सर्वात पहिले एलिमेंट्सला अरेंज केलं कसं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय ॲटॉमिक मास. आणि पुढे काय पाहतोय लेकरांनो, इन अ सच वे दॅट एलिमेंट्स हॅव्हिंग अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टी विच ऑक्युपाय द सेम वर्टिकल कॉलम. आलं लक्षात लेकरांनो. सेकंड, हे जे वर्टिकल कॉलम आहे ना, त्या वर्टिकल कॉलमलाच तो काय म्हटला, ग्रुप. टोटल किती ग्रुप आहे बेटा, 8. एक्सेप्शन बेटा 8वा सोडून सगळे ग्रुप त्यांना फर्दर डिवाइड केले ए आणि बी मध्ये, म्हणून मी तुम्हाला इथं लिहून दिलंय बेटा. त्याच्यानंतर लेकरांनो आपण पाहिलं बेटा एक्सेप्ट 8 ग्रुप, ऑल अदर ग्रुप फर्दर डिवाइड इनटू 2 सबग्रुप, सबग्रुप ए सबग्रुप बी. आणि त्यानंतर पाहिलं टोटल 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज बेटा पिरियड. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो लेकरांनो, फीचर पाहतोय. यानं काय केलं, सिमिलर एलिमेंट्स कम टुगेदर. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, बोमला चला रे बाबा, हो काही अडचण असली तर सांगत चला मला, मी कमेंट चेक करतोय बर का. काही अडचण कोणाला, काही अडचण आहे का, जाऊ का पुढे मग, चला आता. सिमिलर एलिमेंट्स कम टुगेदर यानं काय केलं बेटा, एक प्रॉपरली, काही अडचण कोणाला, यानं काय केलं, एलिमेंट्सला प्रॉपरली अरेंज केलं बेटा. एलिमेंट्सला प्रॉपरली अरेंज केलं म्हणजे काय केलं सर, सिमिलर एलिमेंट्स कम टुगेदर, द एलिमेंट्स विच हॅव अ बेटा सिमिलर केमिकल प्रॉपर्टी आर ऑक्युपाय द बेटा सिमिलर वर्टिकल कॉलम बेटा. मग यानं काय केलं बेटा, अरेंज एलिमेंट्स properly
on the basis of increasing atomic mass and similar chemical property. आलं लक्षात? सर्वात पहिलं फीचर पाहतोय सिमिलर एलिमेंट्स यांना एकत्र केले बेटा. आणि सिमिलर एलिमेंट्स एकत्र केले पण कसे हो मास्टर? अरे एक्सप्लेन केलं बेटा. अरेंज एलिमेंट्स प्रॉपरली ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. आणि पुढे काय म्हटलंय बेटा? सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. पुढे आपण काय म्हणतोय बघा लेकरांनो. आता यांना अजून एक सर्वात महत्वाचं बेटा मेंडल जे आपलं मेंडेलिव्ह जो आहे बेटा, मेंडेलिव्हचं सर्वात महत्वाचं बेटा फीचर, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं सर्वात महत्वाचं फीचर यांना काय केलं? प्रेडिक्ट केलं लेकरांनो. म्हणजे सर काय तुमचं उद्या काय होणार हे झालं प्रेडिक्शन. काय होऊ शकते ही शक्यता दाखवणं. या वर्षी पाऊस पडणार का ही शक्यता दाखवणं हे झालं भविष्य. तसंच लेकरांनो त्यांना काही प्रेडिक्शन दिले बेटा. आणि त्यामधलं पहिलं प्रेडिक्शन होतं प्रेडिक्शन ऑफ अनडिस्कवर एलिमेंट्स. जे एलिमेंट्स बेटा डिस्कवर झाले नव्हते त्याच्याविषयी हा बोंबलून बसला. हे सर्वात मोठं सक्सेस लेकरांनो कोणाचं? मेंडेलिव्हचं बेटा. म्हणजे त्या जागा सगळ्या खाली होत्या, त्या एलिमेंटची डिस्कवरी झाली नव्हती तरी तो बोलून बसला लेकरांनो. आयुष्यामध्ये या गोष्टीमधून खूप शिकण्यासारखं आहे बेटा. मेंडेलिव्हनं त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये बेटा या बेटा अनडिस्कवर एलिमेंट्स साठी मोकळ्या जागा सोडून दिल्या. कारण की त्याला स्वतःवर विश्वास होता एक दिवस या जागा 100% भरल्या जातील एवढा त्याच्यावर त्याला स्वतःवर विश्वास होता. तसंच बेटा आयुष्यामध्ये काही गोष्टी बेटा कमी असतात. आयुष्यामध्ये काही गोष्टी या लेकरांना आपल्याला काही रिकाम्या असतात बेटा. तर त्यामुळे स्वतःच्या मनाला लेकरांनो असं वाटू देऊ नका की काहीतरी मला कमी आहे. संयम ठेवा, हार्डवर्क करत राहा लेकरांनो. कमी असलेल्या गोष्टी सुद्धा लेकरांनो भरत राहतील. या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल कडून आपल्याला शिकायचं आहे विठाला. चला लेकरांनो आपण काय म्हणतोय? प्रेडिक्शन ऑफ अनडिस्कवर एलिमेंट्स बेटा. यानाही तेच केलं लेकरांनो. जे डिस्कवर झालेले एलिमेंट्स नव्हते बेटा त्याचं सुद्धा प्रेडिक्शन दिलं ना बेटा. कसं? सर्वात पहिले एक संस्कृत वर्ड लेकरांनो यांना बेटा इंट्रोड्यूस केला. आणि या संस्कृत वर्डचं नाव बेटा एका. एका म्हणजे काय? ऐका नाही रे बाबा. एका म्हणजे सिमिलर, याच्या सारखा. त्याला आपण काय म्हणतोय? एका. आलं लक्षात बेटा? आता हा एका हा त्यानं काय केला बेटा? इंट्रोड्यूस केला. बोरान त्याच्या वेळेस डिस्कवर झालेला होता, ॲल्युमिनियम त्याच्या वेळेस डिस्कवर झालेला होता आणि सिलिकॉन त्याच्या वेळेस डिस्कवर झालेला होता. आता एका बोरान म्हणजे काय? बोरान सारखा. एका ॲल्युमिनियम म्हणजे काय? ॲल्युमिनियम सारखा. एका सिलिकॉन म्हणजे काय? सिलिकॉन सारखा. आणि असं लेकरांनो फॉर एक्झाम्पल आपण ॲल्युमिनियम घेतला आणि ॲल्युमिनियम नंतर जागा रिकामी सोडून दिली. त्यानं याला नाव काय दिलं? एका ॲल्युमिनियम. पण इथला एलिमेंट जो आहे तो डिस्कवर झालेला नाही. मग यानं त्याच्यासाठी जागा खाली सोडून दिली. म्हटला जो नवीन एलिमेंट्स येणार आहे तो या ॲल्युमिनियम सारखा असणार आहे. बघा लेकरांनो हीच गोष्ट बेटा मेंडेलिव्हला मोठं करते बेटा. आणि सर्वात मोठं सक्सेस मेंडेलिव्हचा इथं आहे. आलं लक्षात लेकरांनो? इथं मेक आहे बेटा. चला मग त्यानं काय केलं? जिथं एका बोरान लिहिलं होतं फ्युचर मध्ये पाहिलं तो स्कॅन्डियम आला बेटा त्याच्यासारखा. जिथं लेकरांनो त्यानं एका ॲल्युमिनियम लिहिलं होतं तर तिथं सेम त्याच्यासारखा आला लेकरांनो गॅलियम. त्यानं जिथं बेटा एका सिलिकॉन लिहिलं होतं डिस्कवर झाल्याच्या नंतर तिथं आला लेकरांनो जर्मेनियम. म्हणजे लेकरांनो हे त्याच्या लाईफ मधलंच काय लेकरांनो केमिस्ट्रीच्या विश्वामधलं लेकरांनो सर्वात मोस्ट सक्सेसफुल अटेम्प्ट होता, मोस्ट सक्सेसफुल एफर्ट होता एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी लेकरांनो. हे साधं सुद्धा नाहीये बेटा. मग तुम्ही विचार करा बेटा त्यांना प्रेडिक्ट केलं ना जे एलिमेंट्स बेटा डिस्कवरच झाले नाही पण त्यांना सोडून दिले ना तिथं याच्या खाली जो पण येणार तो याच्या सारखाच असणार म्हणून त्यांना नाव दिलं एका बोरॉन एका ॲल्युमिनियम एका काय सिलिकॉन. मग सिलिकॉन सारखा कोण? जे काय जर्मेनियम हा पण त्याच्यासारखा. आलं लक्षात? एवढी सुंदर डिस्कवरी झाली लेकरांनो म्हणून तर लिहून दिला बिगेस्ट सक्सेस ऑफ मेंडेलिव्ह लेकरांनो. मग आपण आता पुढे जाऊ. काय आलं का? हा चला मग पुढे जाऊ मग लेकरा. हो सर याचे मेरिट्स काय, याचे ऍडव्हान्टेज काय सर आम्हाला? म्हणजे याच्यामधून काय सर ऍडव्हान्टेजेस? पहिला याला पहिला बेटा सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन केलं एलिमेंट्स.
खूप सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन केलं लेकरांनो. आणि यांना प्रिडिक्शन केलं बेटा, जे न्यू एलिमेंट्स, जे अनडिस्कवर एलिमेंट्स आहे बेटा, जे डिस्कवर झाले नाही त्याचं सुद्धा यांना काय केलं बेटा, प्रिडिक्शन. हे झाले याचे 2 मेरिट, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन अँड प्रिडिक्शन ऑफ न्यू एलिमेंट्स जे की डिस्कवर व्हायचे बाकी आहे बेटा. त्याच्यानंतर पुढे काय पाहायचंय आपल्याला, सर हे तर मेरिट झाले, मग आपल्याला डिमेरिट्स पाहिजे लेकरांनो. सर्वात पहिले डिमेरिट्स म्हणजे ड्रॉबॅक. आपल्या कामाचं म्हणजे पिरियॉडिक टेबलच्या कामाचं नाही, ड्रॉबॅक बघू बेटा. आयुष्यामध्ये लेकरांनो लोकांचे ड्रॉबॅक बघत बसू नका. जर आपण लोकांचे ड्रॉबॅक बघत बसलो लेकरांनो, आपल्या आयुष्यामध्ये वेळच पुरणार नाही. जगणं माणूस विसरून जाईल बेटा. पण चुकीच्या माणसामध्ये एखादी पॉझिटिव्ह गोष्ट शोधा बेटा, आयुष्य फुलासारखं तुमचं फुलत जाईल लेकरांनो. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पण असो सर, तुम्ही का मग इथं ड्रॉबॅक घेताय बेटा? या ड्रॉबॅक मध्ये मी पॉझिटिव्ह, काही गोष्टी अशा असतात, एखादा माणूस तो का चुकलाय, तो कोणत्या गोष्टीमुळे चुकलाय, ती गोष्ट जर आपण जाणून घेतली बेटा, आणि ती चूक जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केली नाही, 100% लेकरांनो आपण मोठे होणार. मग यांना काय चुका केल्या होत्या, त्या चुका पाहून लेकरांनो पुढे बेटा त्या चुका व्हायला नाही पाहिजे, म्हणून मॉडर्न पिरियॉडिक टेबल आला. आलं लक्षात लेकरांनो? म्हणून यांना काय चुका केल्या होत्या त्या चुकाही पाहणं गरजेचं आहे. एखादा माणूस बेटा तो एखादा वरच्या लेवलला का नाही गेला, त्यांना आयुष्यामध्ये का चुका केल्या याच्यावर स्टडी करणं गरजेचं आहे. मी तयारी करतो, फॉर एक्झाम्पल तू तयारी करतो युपीएससीची, पण तू सक्सेस नाही झाला बेटा. मग का नाही झाला, त्या चुका बाजूला काढायच्या. माझ्या आयुष्यामध्ये मी तशा चुका करणार नाही आणि मी त्या चुका आता सुधारवणार. 100% तू होणार. अरे बेटा मला सर IIT ला लागायचं पण मी नाही लागलो, मग तो का नाही लागला, त्या चुका बघायच्या, त्या सुधारायच्या, आणि त्या सुधारलेल्या चुका तर तू तुझ्या आयुष्यामध्ये त्या चुका जर तू सुधारवल्या 100% तू लागणार. म्हणून बेटा काही लोकांच्या आयुष्यामधले ड्रॉबॅक सुद्धा स्टडी करायचे असतात, तसे आपण मेंडेलिव्हचे करू ना बाबा. हो, पहिलं ड्रॉबॅक या भाऊनं काय केलं, हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन बेटा लिथियम सोबत पण टाकला, आणि हाच हायड्रोजन लेकरांनो यानं फ्लोरीन सोबत पण टाकला. हाच हायड्रोजन यानं लेकरांनो क्लोरीन सोबत, म्हणजे याला म्हणतोय लेकरांनो आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. लिथियम घेतला लेकरांनो आपण, सोडियम घेतलं, पोटॅशियम घेतलं, त्याच्यानंतर आपण केसियम घेतलं आणि एक रुबेडियम घेतला बेटा. हे जे एलिमेंट्स आहे बेटा याला म्हणतो आपण अल्कली मेटल, आणि याला म्हणतो बेटा आपण हॅलोजन. हा बेटा हायड्रोजन कसा होता, डबल ढोलकी, इकडून पण तिकडून पण. अरे नाही, हा हायड्रोजन याच्यासारख्या प्रॉपर्टी दाखवायचा आणि याच्यासारख्या प्रॉपर्टी दाखवायचा. अरे पण हे सर्वात मोठं आहे ना, एका ठिकाणीच कुठेतरी ठेव ना बाबा त्याला. याला ते ठेवता आलं नाही, म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन नॉट फिक्स. या पिरियॉडिक टेबल मध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये हा ड्रॉबॅक आहे बेटा, त्यानं ही हायड्रोजनची पोझिशन फिक्स केली नाही, याचाही तो ड्रॉबॅक. आता दुसरी गोष्ट, आयसोटोप कुड नॉट बी एक्सप्लेन. अरे मास्टर आयसोटोप काय ते सांग पहिले, नंतर बोंबल बाबा. हा सांगतो, इकडे लक्ष दे बाबा. हा आयसोटोप म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. आयसोटोप, आयसो सेम, लक्ष द्या. हायड्रोजन घेतला, हायड्रोजन घेतला, हायड्रोजन घेतला, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1, याचा पण ऍटॉमिक नंबर 1, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबरच 1 आहे बेटा. पण काय बदललं, याचा ऍटॉमिक मास नंबर 1, याचा ऍटॉमिक मास नंबर 2, याचा ऍटॉमिक मास नंबर 3. असं का हे मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये सांगेन बेटा, इथं त्याला इंट्रोड्यूस करत नाही तर पुन्हा तुम्ही खाजवून घेणार डोकं. चला आता इकडे लक्ष द्या. अरे असे एलिमेंट, ज्या एलिमेंट्सला सर हे काय झालं, याला मी नाव देतोय बेटा झेड, आणि झेड म्हणजे काय बेटा, ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर. आणि हा काय आहे सर, याला म्हणतोय लेकरांनो मी ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक मास नंबर. बरं मास्टर, याला मी काय म्हटलं बेटा, ऍटॉमिक नंबर. हा वरचा जो आहे लेकरांनो त्याला मी काय म्हटलं, ऍटॉमिक मास नंबर. सर मग म्हणणं काय तुम्हाला, ज्याचा ऍटॉमिक नंबर सेम आहे आणि ज्याचा ऍटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. ऍटॉमिक नंबर सेम म्हणजे एलिमेंट सेम, आणि ऍटॉमिक मास नंबर डिफरंट आहे त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोप. आणि या येड्यानं जो एलिमेंट्स, आपल्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं ते ऍटॉमिक मासच्या बेसिसवर केलं. मग मला सांगा, हा एलिमेंटची केमिकल प्रॉपर्टी, याची केमिकल प्रॉपर्टी, याची केमिकल प्रॉपर्टी सेम आहे बेटा, चेंज नाही. पण मला सांगा ऍटॉमिक मास नंबर वेगळा आहे ना, मग यांना याच्या पिरियॉडिक टेबल मध्ये या प्रत्येक एलिमेंट साठी वेगळी जागा द्यायला पाहिजे होती ना.
पण नाही दिली ना लेकरांनो, यांना स्ट्रिक्ट फॉलो केलं का नाही? मग याचा लेकरांनो दुसरा ड्रॉबॅक हा झाला काय, यानं बेटा कशाच्या बेसिसवर ऍटॉमिक कशाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं? ऍटॉमिक मासच्या बेसिसवर. अरे पण यांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे, म्हणजे याची केमिकल प्रॉपर्टी सेम आहे, पण ऍटॉमिक मास नंबर वेगळा आहे, म्हणजे त्याच्यासाठी आयसोटोप साठी यांना स्पेशल जागा दिली का वेगळी? नाही लेकरांनो, हा याचा खूप मोठा ड्रॉबॅक झाला. म्हणून बेटा इथं मी सेकंड ड्रॉबॅक सांगितला, आयसोटोप कुड नॉट बी एक्सप्लेन. या भाऊन आयसोटोपला एक्सप्लेनच केलं नाही, बड 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 देत राहिलं. मग पुढच्यानं काय हुशारकी केली, अरे नाही बाबा यानं आयसोटोपला एक्सप्लेन केलं नाही, म्हणजे मी जर ऍटॉमिक मास घेतलं तर माझा पिरियडिक टेबल चुकू शकतो. मग खूप सारे सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी काय केलं लेकरांनो, की नाही बाबा आपण काय डिस्कवर कशाच्या बेसिसवर द्यायला पाहिजे? मग त्यांनी म्हटलं ऍटॉमिक मासला काढून टाकू, आपण फक्त ऍटॉमिक नंबरच्या बेसिसवर देऊ लेकरांनो. मग हे पुढचं बेटा चुकीतून हे शिकायचं असतंय. आलं लक्षात? ही चुकी आपण इथं पाहिली आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये लेकरांनो सायंटिस्टनं ती चुकी सुधारवली बेटा. यांना ऍटॉमिक मासच्या बेसिसवर दिलं, त्यांनी ऍटॉमिक नंबरच्या बेसिसवर दिलं. चला इकडं ऍटॉमिक मास ऑर्डर काय झालं लेकरांनो, आता इकडे लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल यानं काय केलं, हा कोबाल्ट आहे आणि कोबाल्ट जो आहे बेटा, या कोबाल्टच्या नंतर आला निकेल. आणि मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं, यांनी काय केलं होतं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास केलं होतं. बरोबर आहे बेटा, इन्क्रीजिंग द ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास. याचा ऍटॉमिक मास आहे लेकरांनो बघा 58.9 आणि निकेलचा ऍटॉमिक मास आहे 58.7. 58.9 आणि 58.7 कोणाचा ऍटॉमिक मास जास्त आहे, कोबाल्टचं की निकेलचं? बोला पटकन बोला, कोबाल्टचं की निकेलचं? कमेंट मध्ये बोलायचं पटकन, मी चेक करतोय सगळ्यांच्या कमेंट्स. बोला 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 पटकन, मला सांगा कोबाल्टचं की निकेलचं? अरे लेकरांनो बरोबर आहे ना, कोबाल्टचं ऍटॉमिक मास जास्त आहे आणि निकेलचं कमी आहे. मग बघा ना लेकरांनी यानं चुकी काय केली, जर यानं स्ट्रिक्ट ऍटॉमिक मास इन्क्रीजिंग द ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास नुसार जर स्ट्रिक्ट फॉलो केलं असतं तर निकेल अगोदर आला असतं आणि कोबाल्ट नंतर आला असतं. पण यानं काय लिहिलं, निकेल जो आहे तो नंतर लिहिला आणि कोबाल्ट अगोदर लिहिला. मग इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास फॉलो झालं का? झालं का? नाही ना. अरे मग तेच तर म्हटलो मी, व्हायलेट केलं लेकरांनो ना काही प्लेसवर बेटा, ही ऑर्डर डिस्टर्ब झाली बेटा. आलं लक्षात लेकरांनो? हाच त्याचा ड्रॉबॅक. दुसरा घेतला आपण टेल्युरियम घेतला, त्याचा ऍटॉमिक वेट किती आहे लेकरांनो, ऍटॉमिक मास किती आहे 127.6 आणि आयोडीनचं किती आहे 126.9. म्हणजे सर पहिले कोण पाहिजे, टेल्युरियम. हा झाला टेल्युरियम आणि हा झाला आयोडीन. पहिले कोण पाहिजे, आयोडीन, आणि नंतर कोण पाहिजे, टेल्युरियम. कारण की याचा ऍटॉमिक वेट कसं आहे, जास्त आहे, याचं कसं आहे, कमी आहे लेकरांनो. पहिले कोण पाहिजे, आयोडीन, नंतर काय पाहिजे, टेल्युरियम. पण लेकरांनो जर पिरियडिक टेबल मध्ये पाहिलं, पहिले टेल्युरियम आहे नंतर आयोडीन आहे. हा किती मोठा ड्रॉबॅक आहे बेटा. पहिले टेल्युरियमला टाकलं, त्याचा ऍटॉमिक वेट कसा आहे, जास्त आहे, याचा कमी आहे. ही कुठं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास झाली? हे झाले लेकरांनो ड्रॉबॅक. आणि आपल्याला आता शेवट आता मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आपला संपलाय. याच्यामधून काय शिकायचंय बेटा, सगळ्यांनी लिहून तर घेतलं असतं बेटा. मेंडेलिव्हने काय त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काही जागा ज्या त्या रिकाम्या ठेवल्या होत्या, कारण त्याला विश्वास होता बेटा की या एक दिवस या रिकाम्या जागा 100% भरल्या जातील. जसं त्याने एका बोरॉन एका सिलिकॉन असं घेतलं होतं बेटा. त्यांना त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या बेटा एलिमेंट साठी. का? त्याला विश्वास होता या रिकाम्या जागा एक दिवस भरल्या जातील. तसंच बेटा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी बेटा कमी राहतील, पण तुम्हीही तुमच्यावर विश्वास ठेवा, संयम ठेवा, हार्डवर्क करा. वेळेनुसार बेटा या रिकाम्या जागा सुद्धा भरल्या जातील. आजचं कीर्तन इथंच समाप्त करतोय आणि विठ्ठला म्हणतोय भेटू बेटा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल. धन्यवाद.